रेवतीच्या लग्नाला अवघे 6 महिने झाले होते, पण तिने सासरची जबाबदारी खूप मन लावून पार पाडली होती. तरीसुद्धा सासूच्या नजरेत तिची किंमत काहीच नव्हती. एक दिवस तिच्या सासूने घरात एक पार्टी ठेवणार असल्याचा आदेश दिला. त्याची सगळी जबाबदारी रेवतीवर टाकली आणि म्हणाली, "हे बघ सुनबाई, पार्टीला काहीही कमी पडायला नको, काही चूक व्हायला नको. आमच्या घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे." सासूचं बोलणं ऐकून रेवती म्हणाली, "आई, तुम्ही काळजी करू नका. मी सगळं सांभाळून घेईन." रेवती पार्टीच्या तयारीला घेऊन खूप उत्साहित होती. कारण सुनेच्या रूपात स्वतःला सिद्ध करण्याची तिच्यासाठी एक चांगली संधी होती. पार्टीची तयारी सुरू झाली. तिच्या सासूने पाहुण्यांच्या मोठीची मोठी लिस्ट रेवतीच्या हातात दिली आणि म्हणाली, "रेवती, मी ही लिस्ट काढली आहे. तू सगळ्यांना फोन करून पार्टीचं निमंत्रण दे आणि पाहुण्यांना द्यायला गिफ्ट पण आणायचे आहेत. गिफ्ट छान भारी घेऊन ये, स्वस्तातले आणू नकोस." रेवतीने आनंदाने सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. पाहुण्यांना फोन करत असताना तिने बघितलं की तिच्या माहेरच्या कुणाचंच नाव लिस्टमध्ये नव्हतं. ती विचार करायला लागली की गडबडीत बहुतेक आई माझ्या माहेरच्यांचं नाव लिहायला विसरून गेले असतील. ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, "अहो माधव, ऐकलं का? लिस्टमध्ये माझ्या माहेरचं नाव लिहिल्याचं विसरलं आहे. तुम्ही त्यांच्यासाठी पण गिफ्ट मागवून घ्या." माधव म्हणाला, "ठीक आहे, तुला जसं योग्य वाटेल." माधवने अजून 2 गिफ्ट आणून दिली आणि रेवतीने त्या गिफ्टवर तिच्या माहेरचं नाव टाकलं. पार्टीच्या दिवशी एक एक करून सगळे पाहुणे आले. तिच्या माहेरचे लोक, तिचे आई वडील, भाऊ आणि बहिणी सगळे आले होते. घरातली पार्टीची व्यवस्था बघून सगळे खूप खुश होते. येणारे सगळेजण रेवतीची प्रशंसा करत होते. रेवतीची इच्छा होती की तिच्या सासूने एकदा तरी तिची प्रशंसा करावी, पण तिची सासू खूप आकडू होती. पार्टीनंतर लोक जेवायला बसले. सगळे जेवण करत होते. तिच्या माहेरचे लोक पण जेवण करत होते. सगळ्यांची जेवण झाल्यानंतर आता गिफ्ट द्यायची वेळ आली. तिच्या सासूने रेवतीला आवाज देऊन गिफ्ट बाहेर आणायला सांगितले. रेवती हसत जाऊन सगळी गिफ्ट घेऊन आली. तिच्या हातातल्या गिफ्टवर तिच्या माहेरच्या लोकांचं नाव बघून तिची सासू भडकली आणि त्यांनी दाटवट खाऊन तिरक्या नजरेने रेवतीकडे बघितलं आणि तिच्यावर सगळ्यांच्या समोर ओरडायला लागली आणि म्हणाली, "रेवती, हे सगळं काय आहे? तू तुझ्या माहेरच्या लोकांचं नाव पण लिहिलं? कुणाला विचारून तू त्यांना बोलावलंस?" त्यांचा आवाज एवढा मोठा होता की सगळे हैराण होऊन त्यांच्याकडे बघायला लागले. रेवती एक क्षण घाबरली आणि नंतर हळू आवाजात म्हणाली, "आई, लिस्टमध्ये माझ्या माहेरच्या लोकांचं नाव नव्हतं. मला वाटलं कदाचित तुम्ही लिहायचं विसरलं असाल आणि गिफ्ट पण कमी होती, म्हणून मी माधवला सांगून त्यांच्यासाठी गिफ्ट मागवून घेतलं." तिचं बोलणं ऐकून तिची सासू अजूनच चिडली आणि रागात हळू आवाजात म्हणाली, "अरे, आता सुनेच्या माहेरच्या लोकांना पण आम्ही गिफ्ट द्यायचं का? यांना मुलीच्या सासरच्या लोकांकडून गिफ्ट घेताना लाज वाटत नाही का? आमच्या इथे असली परंपरा नाही. सून तिच्या माहेरच्या लोकांना काही देत नाही. ही उलटी पद्धत आमच्या इथे सुरू करायची गरज नाही." त्यांचं बोलणं एवढं तिखट होतं की रेवतीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. कारण तिच्या माहेरचे लोक तिच्या सासूचे बोलणे ऐकत होते. तिच्या सासूनं ते गिफ्ट उचलून बाजूला ठेवलं. हे बघून रेवतीला खूप राग आला. तिने रागात तिच्या मुठ्या आवळल्या. तिच्या माहेरचे लोक एका कोपऱ्यात उभे होते. त्यांचा आज खूप अपमान झाला होता आणि तो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. सगळ्यांच्या हातात गिफ्ट होती आणि तिच्या माहेरचे लोक मोकळ्या हाताने अपमान सहन करत मान खाली घालून उभे होते. तेवढ्यात माधवने हे सगळं बघितलं. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि त्याच्या आईला म्हणाला, "आई, रेवतीच्या माहेरच्या लोकांचं गिफ्ट कुठं आहे? तू त्यांना त्यांचं गिफ्ट दिलं नाही का?" "सगळ्यांना गिफ्ट मिळाले आहेत, मग त्यांना एकट्यांनाच का नाही?" माधवने प्रश्न विचारलेला बघून त्याची आई जरा दचकली आणि राग लपवत म्हणाली, "अरे, मुलीच्या माहेरचे लोक मुलीकडून काहीही घेत नाहीत. त्यांनी इथून काही घेतलं तर पाप लागेल." माधव काही बोलू शकला नाही. तेवढ्यात त्याची नजर किचनमधून बाहेर येत असलेल्या त्याच्या बायकोवर गेली. तिचे डोळे पाण्याने भरले होते, पण तिने लगेच तोंड लपवलं. त्याच क्षणी माधवला सगळं समजलं, पण आईच्या समोर बोलण्याची त्याची हिंमत झाली नाही. रेवतीला स्वतःसाठी नाही तर तिच्या माहेरच्या लोकांसाठी खूप वाईट वाटत होतं.
तिच्या आईचा वहिनीचा चेहरा उतरला होता. तरी पण ते खोटं खोटं हसण्याचा प्रयत्न करत होते. बाकीच्या सगळ्या लोकांना मान मिळाला होता. सगळ्यांना बरोबरीनं गिफ्ट दिली होती आणि तिच्या स्वतःच्या माणसांचा अपमान झाला होता. पार्टी संपली तसे एक एक करून पाहुणे जायला लागले. सगळे पाहुणे गेल्यानंतर माधव त्याच्या आईला म्हणाला, आई, रेवतीच्या आईला गिफ्ट द्यायचं नव्हतं तर कमीत कमी तिच्या दादा वहिनीला तरी गिफ्ट द्यायचं होतंस. त्यांचा तर हक्क बनतो. तू जसा बाकीच्या लोकांना मान सन्मान दिलास मग त्यांना का नाही? वहिनी तर तिच्या नंदेकडून गिफ्ट घेऊ शकते ना. जर उद्या प्रियाचं लग्न झालं आणि तिने तिच्या वहिनीसाठी जर काही गिफ्ट आणलं तर काही रेवती तिला नकार देणार का? मुलाचा मोठा आवाज बघून त्याच्या आईचा चेहरा रागाने लाल झाला. त्याची आई तिखट स्वरात म्हणाली, हो, त्यांनी लग्नात मोठं घाबाड दिलं नाही का आपल्याला, जे आज आपण त्यांना गिफ्ट द्यायची? सुनबाईला लाज वाटली नाही का? मला न विचारता तिच्या माहेरच्या लोकांना बोलावलं. मग अचानक मोठ्या आवाजात म्हणाल्या, ती या घरची मालकीण आहे का मी? आजच मला सांग. जर ती या घरची मालकीण असेल तर आजच्या आज मी हे घर सोडून निघून जाते. मालकीण बनायची तर तयारी करत आहे तुझी बायको. असं म्हणत त्यांनी रडायचं नाटक करायला सुरुवात केली. त्यामुळे घरातलं वातावरण अजूनच बिघडलं. हे बघून त्यांची मोठी मुलगी प्रिया पुढे आली आणि आईला सांभाळत म्हणाली, दादा, आई बरोबर बोलत आहे. मुलीच्या सासरी तर कोणी पाणी पण पित नाही आणि वहिनी गिफ्ट देत होती. तुझे कान नक्कीच वहिनीने भरले असणार. नाहीतर तुला घरातल्या गोष्टींशी काय मतलब? माधव एकदम शांत झाला. एकीकडे आईचं रडणं आणि दुसरीकडे बहिणीची टोमणे. त्याला स्वतःला त्यामध्ये अडकल्यासारखं वाटत होतं. त्याला काहीतरी बोलायचं होतं पण शब्द घशातून बाहेर येत नव्हते. शेवटी काही न बोलता तो खोलीत निघून गेला. खोलीत गेल्यावर बघितलं तर रेवती उदास होऊन खिडकीत उभी होती. आज घडलेल्या घटना तिच्या डोळ्यासमोर येत होत्या आणि तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. तिच्या माहेरच्या लोकांचा अपमान तिच्या मनाला सुईसारखा टोचत होता. तिला बघून माधव म्हणाला, रेवती. रेवती मागे वळून न बघता म्हणाली, असू द्या माधव, जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. तिच्या आवाजात दुःख स्पष्ट दिसत होतं. माधव तिच्या जवळ येऊन म्हणाला, रेवती, माझी आई जे तुझ्या माहेरच्या लोकांसोबत वागली ते मला अजिबात आवडलं नाही. रेवती मागे वळून त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, वाईट तर मला पण खूप वाटलं, पण माझ्यासाठी नाही तर माझ्या घरातल्या लोकांसाठी. आज मी त्यांना आपल्या घरी बोलावून मान दिला नाही तर उलट त्यांचा अपमान केला. हे ऐकून माधवने नजर खाली घातली. रेवती पुढे म्हणाली, पण असू द्या, प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्याच वेळी देणं गरजेचं नसतं. काही उत्तरं वेळ देते. लक्षात ठेवा माधव, ती वेळ परत नक्की येणार. इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि जेव्हा होते तेव्हा माणसाला आरसा नक्कीच दाखवून जाते. तिचं बोलणं ऐकून माधवने शरमेने मान खाली घातली. हळूहळू दिवस पुढे निघून गेले. पार्टीच्या त्या अपमानाच्या दिवसानंतर रेवतीच्या मनात खूप आग लागली होती. ती प्रत्येक वेळी शांत बसलेली असायची. जणू तिने मनातल्या मनात ठरवलं होतं की प्रत्येक अपमानाचा हिशोब होणार आणि त्याच भाषेत होणार. काही दिवसांनी घरात आनंद आला. तिच्या नंदेचं लग्न ठरलं. जशी तारीख पक्की झाली, रेवतीच्या सासूने सगळी जबाबदारी रेवतीच्या खांद्यावर टाकत तिला म्हणाली, सुनबाई, यावेळी माझ्या मुलीच्या लग्नात काही कमी राहायला नको. पाहुण्यांच्या जेवणापासून ते झोपण्यापर्यंत सगळी कामे सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे. पाहुण्यांच्या समोर आमचा मान राहिला पाहिजे. समजलं का तुला? रेवती मान हलवून म्हणाली, हो आई. रेवती नंदेच्या लग्नाची सगळी तयारी मन लावून करत होती. पण तिच्या मनात अजून पण तिच्या माहेरच्या लोकांचा अपमानाचा राग भडकत होता आणि तिला मनातल्या मनात तोडत होता. याच दिवसात माधव त्याच्या आईला म्हणाला, आई, लग्नाच्या खरेदीला रेवती आणि प्रिया सोबत गेल्या तर चांगलं होईल. दोघी आरामात त्यांच्या आवडीने खरेदी करतील. त्याची आई लगेच डोळे मोठे करून म्हणाली, आता मला तुझ्या महाराणीवर अजिबात भरोसा नाही. काय माहीत कुठल्या गोष्टीवर कुणाचं तरी नाव टाकून परत नवीन तमाशा उभा करेल. त्यांच्या आवाजात टोमणा होता.
त्यांचं बोलणं ऐकून रेवतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पण ती त्यावेळी काही बोलली नाही. ती मनात म्हणाली, ठीक आहे आई, प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळेल आणि तुमच्याच पद्धतीने. मी पण माझ्या माहेरच्या लोकांच्या अपमानाचा बदला घेतला नाही तर माझं नाव रेवती नाही. लग्नाला आठवडा राहिला तसे घरात पाहुणे यायला लागले. सगळीकडे गोंधळ सुरू होता. तिची सासू प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवत होती आणि कुठली ना कुठली कमी काढून रेवतीवर ओरडत असायची. एक दिवस तिची सासू म्हणाली, रेवती, लक्षात ठेव, पाहुण्यांच्या पाहुणचारात काही कमी राहिला नाही पाहिजे. असं काही करू नकोस ज्यानं आमचं नाक कापलं जाईल. रोज तुझ्याकडून काही ना काही कमी राहतच असते. यावेळी रेवती शांत बसली नाही तर सासूच्या डोळ्यात बघून तिखट स्वरात उत्तर देत म्हणाली, आई, इज्जतीची अपेक्षा तुम्ही माझ्याकडून का करत आहात? माझ्या कुटुंबातल्या लोकांना इज्जत दिली गेली नव्हती तेव्हा तर तुम्ही असा विचार केला नव्हता. जसं तुम्ही मला शिकवलं आहे मी पण अगदी तसंच करणार. तिची सासू काही वेळ सुन्न झाली. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला, जणू कुणीतरी त्यांच्या अहंकारावर वार केला आहे. तिची सासू म्हणाली, रेवती, तोंड सांभाळून बोल. त्यापुढे काही बोलणार तेवढ्यात माधवचा आवाज आला, आई, लवकर बाहेर ये, आत्या तिच्या कुटुंबासोबत आली आहे. हे ऐकून त्याच्या आईने लगेच चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि राग दाबत खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली, रेवती, अगोदर बाहेर चल, पाहुण्यांचं स्वागत करूया. असं म्हणत तिची सासू बाहेर गेली. पण रेवतीच्या उत्तराने त्या मनातून खूप चिडल्या होत्या. इकडे रेवतीच्या मनात एक विचित्र शांती होती. तिने विचार केला, छोटं का असेना, पण तिने पाऊल तरी उचललं. काही दिवसांपासून मनात लागलेली आग बाहेर यायला लागली होती. घरात बरेच पाहुणे आले होते. मुलांचं खेळणं, गोंधळ करणं, त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. रेवतीने स्वतःला सावरलं आणि किचनमध्ये जाऊन तिचं काम करायला लागली. तिने लगेच सगळ्यांसाठी चहा नाश्ता तयार केला, त्यांना दिला आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागली. रात्रीचं जेवण करून सगळे लोक गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात माधवची आत्या हसत म्हणाली, अगं वहिनी, आम्हाला पण दाखव, तू प्रियाच्या लग्नात काय काय देणार आहेस. रेवतीच्या सासूला तर जणू नंदेच्या समोर मिरवण्याची संधीच मिळाली. त्या गर्वाने हसत म्हणाल्या, का नाही ताई, तुम्हाला सगळं दाखवते. असं म्हणत खूप तोऱ्यात त्यांनी लग्नाचे सगळे सामान बाहेर काढून मांडले आणि खूप गर्वाने म्हणाल्या, ताई, हे बघा, प्रियासाठी दागिने बनवले आहेत. या सगळ्या साड्या ब्रँडेड आहेत. त्यांची नणंद खूप लक्ष देऊन सगळ्या वस्तू बघत होती. तेवढ्यात रेवती किचनमधून बाहेर आली आणि तिची नजर दागिन्यांवर पडली. तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. ती पुढे आली आणि म्हणाली, अहो प्रियाताई, आईंनी तर तुम्हाला खूप हलके दागिने बनवले आहेत. हे तर माझ्या दागिन्यांच्या पेक्षा पण खूप हलके आहेत. मी तर माझे दागिने हलके आहेत म्हणून वापरत नाही, कारण आईंना ते आवडत नाहीत. तिचं बोलणं ऐकून हॉलमध्ये शांतता पसरली. रेवती पुढे म्हणाली, ताई, लक्षात ठेवा, हलके दागिने कुठल्या सासूला सहन होत नाहीत. हो ना आई, मी बरोबर बोलत आहे ना. तिच्या आवाजात गोडवा होता, पण प्रत्येक शब्द विष बनून तिच्या सासूच्या मनात उतरत होता. सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूचा चेहरा उतरला. त्यांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता, पण एवढ्या लोकांच्या समोर त्या काही बोलू शकल्या नव्हत्या. माधवच्या आत्याने हे सगळं बघितलं आणि त्यांना अजूनच हसू आलं, जणू त्यांना पण जुना घडलेला किस्सा आठवला. त्यांना आठवलं की पार्टीच्या दिवशी रेवतीची सासू तिला म्हणाली होती, अगं रेवती, अशी दागिने न घालता का फिरत आहेस? न गळ्यात नेकलेस आहे आणि नाही हातात बांगड्या. तुझ्याकडे दागिने आहेत का? तेव्हा प्रिया हसत तिला टोमणा मारत म्हणाली होती, अगं आत्या, वहिनीला तर लाज वाटते तिच्या माहेरच्या लोकांनी दिलेले दागिने घालायला. ती बिचारी तरी काय करणार? तिच्या माहेरच्या लोकांनी दागिने एवढे हलके दिले आहेत. मुलीचं बोलणं ऐकून तिची आई लगेच म्हणाली होती, अहो ताई, रेवतीचे दागिने एवढे हलके आहेत की तिने सगळ्यांच्या समोर घातले तर तिचं हसू होईल, म्हणून मी तिला ते दागिने घालू देत नाही. आज ते शब्द जणू परत घरात घुमत होते.
फक्त बोलणारा बदलला होता. या अपमानाच्या गोष्टी रेवती आजपर्यंत विसरली नव्हती. त्यामुळे आज संधी मिळताच तिने त्याचा बदला घेतला होता. आत्या स्वतःच्या हसण्यावर कंट्रोल करत म्हणाल्या, "हो वहिनी, रेवती बरोबर बोलत आहे. हे दागिने जरा जास्तच हलके वाटत आहेत. लक्षात ठेव, प्रियाच्या सासरच्या लोकांचे टोमणे ऐकून घ्यायला लागू नयेत." रेवतीच्या सासूचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. त्यांच्या मनात आग लागली होती, पण परिस्थिती अशी होती की त्या काही करू शकत नव्हत्या. प्रिया पण रागात रेवतीकडे बघत राहिली. अजून पण रेवतीचा एक बदला घ्यायचा बाकी होता. लग्नाच्या अगोदर घरात हळदीच्या कार्यक्रमाची तयारी चालू होती. रेवतीची सासू त्यांच्या नंदेला म्हणाली, "ताई, प्रियाच्या सासरचे लोक आपली लग्नाची तयारी बघून दंग राहतील ना? आणि लग्नात कशाची कमी पडू दिली नाही." रेवती बाजूला उभी राहून सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं, जणू ती योग्य संधीची वाटच बघत बसली होती. तेवढ्यात बाहेरून कोणीतरी आवाज देत म्हणाले, "अरे, मुलाकडचे लोक आले." प्रियाच्या होणाऱ्या सासरचे लोक खूप थाटाने मांडवात आले. त्यांचं स्वागत केलं. लग्नाची विधी पार पडल्या. काही वेळाने आहेर द्यायची वेळ आली. रेवतीची सासू खूप आनंदाने सगळ्यांना आहेर देत होती. तेवढ्यात प्रियाची सासू म्हणाली, "विहीनबाई, तुमचा आहेर देऊन झाला असेल तर आता आम्हाला आमचा आहेर देऊ द्या." असं म्हणत त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलाला इशारा करून गाडीतून गिफ्ट आणायला सांगितली आणि रेवतीच्या सासूच्या हातात देत म्हणाली, "विहीनबाई, आमच्याकडून तुमच्यासाठी." रेवतीच्या सासूच्या चेहऱ्यावर चमक आली. त्यांनी गिफ्ट घ्यायला जसा हात पुढे केला तसा रेवतीचा आवाज ऐकू आला. ती म्हणाली, "अरे अरे आई, तुम्ही हे गिफ्ट कसे काय घेऊ शकता? प्रिया तर त्यांची सून आहे आणि सुनेच्या आईला गिफ्ट दिलं जात नाही. आपल्या घराची तर अशीच परंपरा आहे ना? मग तुम्ही गिफ्ट घेऊन तुम्ही ही उलटी पद्धत का सुरू करत आहात?" रेवतीचं बोलणं ऐकून तर तिच्या सासूचा चेहरा पांढरा पडला. लगेच डोळे मोठे करून हळू आवाजात सुनेला म्हणाल्या, "रेवती, तू हे काय करत आहेस?" रेवती खूप शांत स्वरात म्हणाली, "आई, मी तर तुम्हाला आपल्या घराच्या परंपरेची आठवण करून देत आहे." रेवतीचं बोलणं ऐकून सगळ्या मांडवात शांतता पसरली. तिची सासू मुलीच्या सासरच्या लोकांच्या समोर काही बोलू शकत नव्हती. त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायला लागत होता. बाजूला बसलेल्या आत्या स्वतःचा हसू कंट्रोल करायचा प्रयत्न करत होत्या. रेवती प्रियाच्या सासूला म्हणाली, "काकू, आई तुमचं हे गिफ्ट नाही घेऊ शकत आणि आम्ही पण घेणार नाही, कारण प्रियाताई या घरची मुलगी आहेत आणि मुलीच्या सासरकडून काही घेतलं जात नाही." प्रियाची सासू हसून म्हणाली, "पण रेवती बाळा, या तर जुन्या काळातल्या गोष्टी आहेत." हे गुण रेवती म्हणाली, "पण काकू, आमच्या आई या गोष्टी खूप मानतात." "हो ना आई, मी बरोबर बोलत आहे ना?" आता तर तिच्या सासूची बोलतीच बंद झाली होती. रेवतीने तिच्या माहेरच्या लोकांचा अपमानाचा बदला अशा प्रकारे घेतला होता. तेवढ्यात त्यांची नणंद टाळी वाजवून म्हणाली, "अरे वा रेवती, खूप छान. अरे वहिनी, तू तर तुझ्या सुनेला या घरातले संस्कार खूप छान शिकवले आहेस." त्यांच्या आवाजात टोमणा होता. माधव पण तिथेच उभा होता. आज तो पहिल्यांदा न घाबरता म्हणाला, "आई, आज रेवतीने हे सिद्ध केलं की ती तुझीच सून आहे." त्याच्या आईने मान खाली घातली. प्रियाच्या पाठवणीनंतर रेवती तिच्या सासूला म्हणाली, "आई, तुम्हाला आपल्या रीतिरिवाजांची आठवण करून देऊन मी बरोबर केलं ना?" तेव्हा तिच्या सासूच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी लाजेने मान खाली घातली. तेव्हा रेवती म्हणाली, "आई, मी ती पहिली रेवती राहिली नाही. अपमान झाला तर उत्तर पण अपमानानेच मिळणार." असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली. रेवतीच्या या एका पावलाने सगळ्यांना धक्का बसला होता. तिच्या सासूच्या तोंडाला कुलूप लागलं होतं. आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती, पण माफी मागण्याची त्यांच्यात हिंमत होत नव्हती.